नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर डाळ शेपू ही एकदम यम्मी रेसिपी शेअर करणार आहे. इथे मी कुकरमध्ये डाळ शिजून घेतलेली आहे आणि इथे शेपू मी बारीक चिरून घेतल्या. मग हिरवी मिरची, आलं, थोडासा कांदा आणि टोमॅटो. आता पहिला आपण टोपामध्ये 2 चमचे तेल घालूया आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी देऊया. जिऱ्याची फोडणी झाल्यावर आपण त्याच्यामध्ये ते हिरव्या मिरच्या घालूया 2 उभ्या चिरून ठेवल्या त्या. आलं घातलंय. आलं तुम्हाला पाहिजे तर पेस्ट घालता येईल. इथे कांदा घातलाय, छोटा कांदा. तर कांदा परतून घ्या चांगला आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो घाला. तर कांदा टोमॅटो आपल्याला शिजवायला पाहिजे. तर एक वाफ देऊया आपण ताट घालून ठेवून. एक मिनिटानंतर आता कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे. तर आपण ती शेपूची भाजी तर घालूया. चिरून ठेवल्या ना मी शेपू. आता शेपू तर तुम्ही पाहू शकता की डेलिकेट आहे ही आणि त्याला शिजायला वेळ लागतच नाही. म्हणून आपण परत ते मिक्स करून परत 1 मिनटं आपण एक वाफेवरती शिजून घेऊया. कारण आपली डाळ शिजलेली आहे. मी डाळ कुकरमधून शिजवलेली. तर आपल्याला फक्त ते शेपूच शिजवायचं आहे. कांदा टोमॅटो पण शिजलेला आहे. आता इथे मी डाळ घातली. तुम्हाला जेवढं पातळ आणि जाड पाहिजे असेल तुमच्या आवडीप्रमाणे करा. इथे मी 1 कप पाणी वापरलेलं होतं. डाळ मी शिजवताना कुकरमध्ये मी हिंग आणि हळद घातलेली होती. इथे मी मीठ घातलंय. इथे मी धणे जिऱ्याची पावडर घातली थोडीच टेस्टसाठी. झालं. आपल्याला चांगलं त्याला उकळ द्यायला पाहिजे. शेपू हे एकदम पौष्टिक आहे आणि जास्त करून खूप म्हणजे ते स्ट्रॉंग असतो तो शेपू. म्हणून डाळीबरोबर ते जर मिक्स केल्यावर आपल्याला त्याचं सत्व पण मिळते आणि टेस्ट पण खूपच छान लागते. मी खूप डिशेस तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. त्याच्यातली ही एक डाळ शेपू. तर नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल हे. आणि हेल्दी आहेच. इथे चांगला अरोमा सुटलेला आहे डाळ शेपूचा. हे तुम्ही फुलक्यांबरोबर किंवा गरम गरम भाताबरोबर खाऊ शकतात. वाव. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.